गुड मॉर्निंग फ्रेंड्स. आज आपण 10वा धडा पाहणार आहोत. पंडित रमाबाई या धड्याचे लेखक आहेत डॉक्टर अनुपमा उजगारे. यांचा जन्म 1949 साली झालेला आहे. त्या प्रसिद्ध लेखिका आहेत. त्यानंतर त्यांनी काय काय लिहिले बघा. सांगी, पाश्चात हे काव्यसंग्रह, त्याचबरोबर चंदनचुरा, ललित लेखसंग्रह, पंडिता रमाबाई, लक्ष्मीबाई टिळक, विष्णुशास्त्री जांभूळकर चिपळूणकर इत्यादी चरित्रात्मक लेखन, तसेच महाराष्ट्राची खाद्य संस्कृती कोश प्रसिद्ध आहे. त्याचबरोबर त्यांनी या पाठामध्ये कुणाचं वर्णन केलेलं आहे. स्वतःचे संघर्षमय आयुष्य जगत असताना इतर स्त्रियांचा आयुष्यात नंदनवन फुलवणाऱ्या पंडिता रमाबाईंचे प्रेरणादायी वर्णन लेखिकेने प्रस्तुत पाठातून केलेले आहे. स्वतःचं आयुष्य अगदी खडतर असताना सुद्धा इतरांना मदत करणे, इतरांच्या भावनांचा विचार करणे आणि त्यांना मदत कशा प्रकारे केली जाईल या सर्व गोष्टीकडे लक्ष देताना पंडिता रमाबाईंनी कशा प्रकारे त्यांना मदत केलेली आहे हे आपण या पाठामध्ये पाहणार आहोत. बघू आता. कोलकाता शहरात देशभक्त आनंद मोहन यांनी स्त्रियांसाठी जी खास सभा बोलवली होती ती भारतातील स्त्रियांची पहिली सभा होती. आता बघा, कोलकाता शहरामध्ये देशभक्त आनंद मोहन हे देशभक्त आहेत. आनंद मोहन जसे सुभाषचंद्र बोस होऊन गेले, त्यानंतर महात्मा गांधी होऊन गेले, त्याचबरोबर सुभाषचंद्र बोस, भगतसिंग, राजगुरू हे जसे होऊन गेले देशभक्त, तसेच आनंद मोहन हे सुद्धा एक देशभक्त होते. त्यांनी स्त्रियांसाठी जी खास सभा बोलवली होती ती भारतातील पहिलीच सभा होती अशी स्त्रियांसाठी बोलवायची. बाकीच्या देशभक्तांनी बोलवली ती फक्त माणसांची सभा होती, म्हणजे पुरुषांची सभा होती. देशाला स्वातंत्र्य कसं मिळवायचं याविषयी चर्चा करण्यासाठी सभा होती. पण ही जी स्त्रियांची सभा बोलवली होती भारतातील पहिलीच सभा होती. पंडिता रमाबाईंना त्यावेळी बंगाली भाषा येत नव्हती. त्यावेळेस पंडिता रमाबाईंना बंगाली भाषा येत नव्हती, म्हणून त्यांनी मायबोलीसारखा सराव असलेली संस्कृत भाषेतून भाषण केले. आता आपली मायबोली कुठली आहे? आपली मायबोली मराठी भाषा आहे. राष्ट्रभाषा आपली हिंदी आहे. त्याचप्रमाणे त्यांची मायबोली जी भाषा अशी बंगाली होती, पण त्यांना बंगाली भाषा येत नव्हती. पंडिता रमाबाईंना त्यांची मायबोली भाषा जी होती त्यामध्ये त्यांना बंगाली लोकांना समजलं नसतं, म्हणून त्यांनी आपल्या मायबोलीसारखीच असलेली संस्कृत भाषेतून भाषण केलेले आहे. बंगालीतून त्याचा अनुवाद त्यावेळी करण्यात आला आणि त्यांनी जे संस्कृतमधून भाषण केलं त्याचं ट्रान्सलेट त्यांनी बंगाली भाषेमध्ये केलेलं आहे आणि त्या बंगाली भाषेतून त्याचा अनुवाद करण्यात आलेला होता. स्त्रियांची पहिली सभा, पहिली स्त्री वक्ता व सादर करण्यात आलेला पहिलाच मौखिक अनुवाद ही त्या सभेची वैशिष्ट्य होती. स्त्रियांची पहिलीच सभा आणि या सभेमध्ये बोलायला कोण आहे तर एक स्त्रीच आहे आणि त्याचा अनुवाद जो आहे ना, या सभेचे ते वैशिष्ट्य ठरलेलं आहे. स्त्रीला शिक्षणापासून वंचित ठेवले जात असताना एक परप्रांतातील परभाषक स्त्री महाभारतकालीन संदर्भ देऊन स्त्रियांच्या सभेत प्रबोधन करते. ही घटना फारच आगळीवेगळी होती. मग पूर्वीच्या काळी स्त्रियांना शिक्षणापासून वंचित ठेवलं जायचं, स्त्रियांना जास्त शिकवलं जात नसायचं, कारण की पूर्वीच्या काळी फक्त चूल आणि मूलच हे एकच कन्सेप्ट त्यावेळेस राबवली जायची. त्यामुळे त्यांना शिक्षणाकडे जास्त त्यांचा शिकण्याचा कल त्यावेळेस नव्हता किंवा म्हणजे शिकवलं जात नव्हतं. त्याच्या वेळेस त्या पंडिता रमाबाईंनी स्त्रियांना जास्त शिकवलं पाहिजे आणि कसं त्यांच्या डेव्हलपमेंट, कसं त्यांची विचारसरणी वाढवली पाहिजे हा सगळा प्रसंग त्यांनी त्या सभेमध्ये सांगितलेला आहे. आणि या प्रसंगाला अजून एक प्रसंग त्यांनी जोडलेला आहे, तो म्हणजे महाभारतकालीन संदर्भ त्यांनी दिलेला आहे. ही घटना फारच त्यांनी आगळीवेगळी तिथं प्रेझेंटेशन केलेलं आहे. आई वडील व बंधू यांच्या निधनानंतर एकटे जगणे किती कठीण आहे हे अनुभवल्यावर रमाबाईंनी विवाह करण्याचे ठरवले. रमाबाईंचे आई वडील आणि भाऊ हे सगळे मरून गेलेले आहेत, म्हणजे निधन झालेलं आहे आणि त्या आता एकट्याच या समाजामध्ये राहिलेल्या आहेत. एकट्यांचं जगणं किती कठीण आहे हे त्यांनी अनुभवलं आणि मग त्यांनी ठरवलं की आता आपण लग्न करायचं आहे. अतिशय विद्वान वकील म्हणून ख्याती असलेल्या अतिशय विद्वान असे वकील असलेले बिपिन बिहारी मेधवावी यांच्याशी त्या रीतसर विवाहबद्ध झाल्या.
आता बिपिन बिहारीशी ते वकील होते पेशाने, यांच्याशी त्या अगदी रीतसर विवाह त्यांनी केला. रीतसर म्हणजे अगदी आपल्या संस्कृतीप्रमाणे, हिंदू संस्कृतीप्रमाणे त्यांनी तो विवाह केलेला आहे. त्यावेळी त्यांचे वय 22 वर्षे, म्हणजे त्यावेळी रूढीच्या दृष्टीने फारच वाढलेले होते. पूर्वीच्या काळी लग्नाचं वय किती असायचं? 15, 16, 14 असं वय होतं. मग त्यांचं पंडित रमाबाईंचं वय किती होतं? 22 वर्ष होतं. त्यामुळे त्या रूढीच्या, त्या सिच्युएशनच्या मानाने त्यांचं वय खूपच वाढलेलं होतं. विवाहानंतर 2 वर्षाच्या आतच बिपिन बाबूंचे निधन झाले. विवाहानंतर त्यांचा जो नवरा होता बिपिन बाबू, ते मरण पावलेले आहेत, ते त्यांचं निधन झालेलं आहे. महाराष्ट्रातील सुधारकांच्या विनंतीवरून रमाबाईंनी आपल्या तहान्या मुलीला घेऊन पुण्यात आल्या. महाराष्ट्रातील जे सुधारक होते, समाजसुधारक असतील, फॉर एक्झाम्पल द्यायचं झालं तर लोकमान्य टिळक, त्यानंतर असे जे वेगवेगळे जे समाजसुधारक होते, त्यांच्या विनंतीवरून, गोपाळ गणेश आगरकर यांच्या विनंतीवरून त्या रमाबाई पुण्यामध्ये आलेल्या आहेत. त्यांचे पहिले व्याख्यान न्यायमूर्ती रानडे यांच्या घरी झाले. न्यायमूर्ती रानडे होते, तर त्यांचं पहिलं व्याख्यान म्हणजे त्याचे पहिले लेक्चर जे झालेलं आहे ना पंडित रमाबाईंचं, ते न्यायमूर्ती रानडे यांच्या घरी झालेलं आहे. तिथे प्रत्येक आठवड्याला एक घरी त्यांचे व्याख्यान व्हावे असे ठरवले. तिथे त्यांनी ठरवलं की प्रत्येकाच्या घरी, एकेकाच्या घरी आपलं व्याख्यान झालं पाहिजे असं त्यांनी ठरवले. बाई माणूस बोलते तरी कशी, हे पाहण्याची उत्कंठा प्रत्येक पुरुषाला लागली होती. बाई म्हणजे एखादी बाई एवढ्या मोठ्या सभेत कशी बोलते, हे सगळं पाहायला उत्सुकतेने सगळी लोक तिथे येत होते. व्याख्यानाला येणाऱ्याने आपल्यासोबत घरातल्या एका स्त्रीला आणल्याशिवाय प्रवेश मिळणार नाही, अशी रमाबाईंची व्याख्यानाच्या निमंत्रण पत्रिकेत एक अटच घातली होती. जी निमंत्रण पत्रिका होती त्यात एक अट घातली होती. त्यांचा जो पंडित रमाबाईंचा जो कार्यक्रम जिथं ज्या घरी होता तिथं एक निमंत्रण पत्रिका छापली जायची, सगळ्यांना वाटल्या जायच्या. त्याच्यामध्ये एक असे त्यांनी एक टीप दिली होती, एक अट घातली होती की व्याख्यानाला येताना तुम्ही तुमच्या घरातील प्रत्येकाने एका स्त्रीला घेऊन यायचं आहे, तरच तुम्हाला प्रवेश दिला जाईल. जर आणलं नसेल तर तुम्हाला प्रवेश नाकारला जाईल, अशी पंडित रमाबाईंची एक अट होती. अशी आठवण आपल्या सासऱ्यांबरोबर सभेला गेलेल्या काशीबाई कानेटकरांनी लिहून ठेवली आहे. अशी एक अटसुद्धा त्यांनी आपल्या सासऱ्यांबरोबर काशीबाई कानेटकरांनी लिहून ठेवलेली आहे. स्त्रियांनी शिकले व शिकवले पाहिजे, त्यासाठी आपल्या मातृभाषेचे अचूक ज्ञान प्राप्त केले पाहिजे. स्त्रियांनी शिकले आणि शिकवले सुद्धा पाहिजे. स्वतः जर शिकल्या तर त्या आपल्या समाजाला किंवा आपल्या घरातील माणसांना, प्रत्येक व्यक्तीला ते शिकवतील. त्यासाठी आपल्या मातृभाषेचे ज्ञान त्यांनी प्राप्त केले पाहिजे. शिक्षका म्हणून उभ्या राहण्यासाठी स्त्रियांना प्रोत्साहन म्हणून शिष्यवृत्त्या दिल्यात पाहिजे, अशी शिफारस त्यांनी हंटर कमिशनकडे केलेली आहे. स्त्रियांनी शिक्षका म्हणून उभं राहण्याच्यासाठी स्त्रियांना प्रोत्साहन दिलं, तुम्ही शिक्षिका व्हा, टीचर व्हा, आणि टीचर जर झाला तर तुम्ही समाजातील गोरगरिबांना, दीनदुबळ्या स्त्रियांना शिकवचाल. आणि म्हणून त्यांनी शिक्षक होण्यासाठी प्रेरित करण्यासाठी, त्यांनी शिष्यवृत्त्या देण्यासाठी त्यांनी हंटर कमिशनकडे शिफारस केलेली आहे. अनाथ, अपंग, विधवा अशा स्त्रियांची सेवा करून त्यांनी स्वावलंबी जीवन जगता यावे यासाठी कार्य करण्याचा आपला निश्चय रमाबाईंनी पुणे, मुंबई, अहमदाबाद इथल्या पुढाऱ्यांना व धनवानांना कळवला. बघा, अनाथ, अपंग आणि विधवा स्त्रियांची सेवा करून त्यांना स्वावलंबी कसं बनवता येईल, जगता यावे यासाठी त्यांनी प्रयत्न केलेला आहे. तसंच आपल्या कार्य करण्याचा आपला निश्चय रमाबाईंनी पुणे, अहमदाबाद इथले मोठमोठे जे व्यापारी होते, खूप मोठे बिझनेसमॅन होते, त्यांना आणि त्या पुढाऱ्यांना त्यांनी आपला हा निश्चय सांगितलेला आहे. पण अशा कार्याची समाजाला गरज आहे का, हा विचार काहींना पटला नाही. पण खरंच असा कार्याची काही समाजाला गरज आहे का? स्त्री जर नाही शिकली तर काही उपयोग होणार नाही आहे. म्हणजे शिकली काय आणि नाही शिकली काय याचा काही फरक त्यावेळेसच्या लोकांना वाटत होता, की त्यावेळेच्या लोकांची माइंडसेट असा होता, की म्हणजे समज असा होता की स्त्रिया शिकल्या काय आणि नाही शिकल्या काय, त्यांना शेवटी काय करायचे, चूल आणि मूलच सांभाळायचं आहे, असा त्या धनवानांचा विचार होता. हा विचार काहींना पटलेला नाही. एक उदार गृहस्थाने 10,000 रुपये देऊन त्या रकमेत पंडिता रमाबाईंनी त्यांच्या 40,000 रुपयात होणारे काम करून दाखवे अशी अट घातली.
आता एका उदार गृहस्थाने 10,000 रुपये दिले आणि त्यांना सांगितले तुम्ही या 10,000 रुपयात तुमचं 40,000 रुपयाचं काम कसं करता येतं ते तुम्ही करून दाखवा, अशी अट त्यांना घातलेली आहे. मला भारतातील सर्व स्त्रिया सारख्याच आहेत. जेथेपर्यंत माझ्या शरीरात रक्ताचा एक बिंदू मात्र आहे तिथपर्यंत आपली स्त्री जातीचे कल्याण व सुधारणा करण्याच्या कामापासून मी पराडमुख होणार नाही. म्हणजे भारतातील प्रत्येक स्त्री आम्हाला सारख्या आहेत. जिथपर्यंत माझ्या शरीरात रक्ताचा एक थेंब शिल्लक राहील ना तिथपर्यंत मी स्त्री जातीचं कल्याण करील आणि सुधारणा करणार आहे. आणि या कामापासून मी कधीच नाक मुरडणार नाही किंवा मी कधी त्याला पाठ दाखवणार नाही, असं पंडित रमाबाईंनी ठाम निश्चय केलेला आहे. बघा, स्त्री जातीची सुधारणा करण्याचे व्रत मी धारण केले आहे. मी स्त्री जातीची सुधारणा करणार आहे असं व्रत मी पण केलेलं आहे पंडित रमाबाईंनी. पंडिता रमाबाईंच्या ह्या उद्गारून त्यांना एकूणच स्त्री जातीविषयी किती अपार प्रेम होते आणि त्यांचे दुःख दूर करण्याविषयी किती तळमळ होते हे दिसून येते. आणि स्त्री जातीविषयी किती त्यांना प्रेम आहे, किती तळमळ आहे स्त्री जातीविषयी या वाक्यावरून त्यांना दिसून येते. रमाबाईंची कन्या मनोरमा परदेशातून ब्रेन लिपी शिकून आल्यामुळे रमाबाईंची जी मुलगी होती मनोरमा ती परदेशातून ब्रेन लिपी म्हणजे जी आंधळ्यांना समजण्यासाठी आंधळ्यांना शिकवली जाते, अंधहीन व्यक्तींना, त्याला ब्रेन लिपी असं म्हणायचं. आणि आल्यामुळे अंध स्त्रियांच्याही शिक्षणाची सोय झाली आणि अंध जे स्त्रिया आहेत त्यांची सुद्धा शिक्षणाची ते सोय झालेली आहे. पंडिता रमाबाईंनी मुक्ती मिशनची स्थापना केली. स्थापना केलेली आहे. आता हे मुक्ती मिशन कुठं आहे तर आपण पुण्याला जात असताना चौफुला येतो बघा, केडगाव चौफुला, या केडगाव गावामध्ये पंडिता रमाबाईंचं मुक्ती मिशन हे तिथं स्थापन झालेलं आहे. तिथं अनेक गोरगरीब स्त्रिया आहेत, आंधळ्या पांगळ्या ज्या स्त्रिया आहेत समाजाने टाकून दिलेल्या, अशा त्यांनी मुलींच्या शिक्षणाची तिथे जिम्मेदारी घेतलेली आहे. मुक्ती मिशनमध्ये जुजबी शिक्षण देऊन मुलींना स्वावलंबी करतात. म्हणजे मुक्ती मिशन म्हणजे शिक्षण देऊन सुद्धा आणि त्यांना आर्ट अँड क्राफ्ट शिक्षणसुद्धा तिथं दिलं जातं, स्वावलंबी तिथं केलं जातं. रमाबाईंनी एक लहान उद्योग सुरू केला. हे शिक्षण देत असतानाच रमाबाईंनी तिथं एक लहान उद्योग सुरू केले आहे. कुठल्या उद्योग त्यांनी केलेला आहे बघा. केळीच्या सोपट्यापासून टोपल्या बनवणे, वाकाच्या दोऱ्या वळणे, वेताच्या खुर्च्या विणणे, लेस, स्वेटर, मोजे विणणे, गाई बैलांचे खिल्लार, शेळ्या मेंढ्यांची चरणी, म्हशीचा गोटा, दूध दुभते, कुक्कुटपालन, सांडपाणी, मौल्यवान मैल्यापासून खत, भांड्यांवर नावे घालणे, भांड्यांना कलही करणे, हातमागावर कपडे सतरंजा विणणे, घाण्यावर तेल काढणे, छापखान्यातील टाईप जुळवणे सोडणे, चित्र छापणे, कागद मोडणे, पुस्तक बांधणे, दवाखाना चालवणे, धोबी काम, असे कितीतरी प्रकारचे उद्योग स्त्रिया करतात. तिने वेगवेगळ्या काम केले, जसं टोपल्या बनवणे, स्वेटर विणणे, मोजे म्हणजे सॉक्स विणणे, शेळ्या मेंढ्यांची तिथे शेळ्या मेंढ्या चारायला कसे जातात त्यामुळे शेळ्या मेंढ्या पालन करणे, भांड्यांवर नाव टाकणे, त्यानंतर त्या दोरा जो वाकळाचा दोरा असतो तो विणणे, वेताच्या खुर्च्या बनवणे, असे वेगवेगळे उद्योग त्यांनी, दवाखाना चालवणे, पुस्तक छापखान्यात जे पुस्तक छापायला जे अक्षर गोळा करतात ते अक्षर जुळवणे, परत ते अक्षर दुसरे अक्षर तिथं जोडणे मोडणे, हे सगळं त्यांनी तिथं उद्योग चालू केलेले आहेत. ही त्या काळची फारच नवलाईची गोष्ट ठरली. ही एवढे उद्योग तिथं त्या मुक्ती मिशनमध्ये चालतात, ही त्यावेळेची फारच खूप मोठं इमॅजिनेशन असे म्हणजे इमॅजिनेशनसुद्धा आपण करू शकत नाही अशी गोष्ट तिथं गोष्ट झालेली आहे. 2,500 लोक बसू शकतील असे प्रार्थना मंदिर चर्च बांधताना काटकसर म्हणून रमाबाईंनी त्याचा आराखडा स्वतःच तयार केला. एक त्यांनी आता प्लॅन केलेला आहे, जो आर्किटेक्ट जसं आपल्याला घर बांधायचं म्हणल्यानंतर आपण इंजिनियरकडून आता जो प्लॅन बनवतो ना, तसंच त्यांनी 2,500 लोक बसू शकतील असं प्रार्थना मंदिर म्हणजे चर्च बांधायचं होतं, पण त्याचा स्वतःच त्यांनी तो प्लॅन केलेला आहे. डोक्यावर विटांचे घमेले वाहून बांधकामालाही हातभार लावला. डोक्यांवर विटांचे घमेले म्हणजे विटांची पाटी डोक्यावर घेऊन स्वतः त्या तिथं चर्चच्या बांधकामाला हजर राहिलेल्या आहेत. कुठलेही काम करताना त्यांना कधीच कमीपणा मनाला मानला नाही. कुठलेच काम काय हे मी कसं करणार, मी खूप मोठा आहे, हे काम मी कसं करू, असं त्यांच्या मनाला सुद्धा विचार शिवलेला नाही, त्यांच्या मनात विचार आलेला नाही. ते कुठलेही काम कमी नाही आहे असं त्यांच्या मनाला ते वाटत होतं. श्रमप्रतिष्ठेचा धडा त्यांनी दिला.
आणि कुठलेही काम कमी नाही आहे, ते आपण आनंदाने केलं पाहिजे असा श्रमप्रतिष्ठेचा धडा त्यांनी दिलेला आहे. आपल्या कृतीतून आश्रमातील मुलींनाही नेहमीच दिला. या आपल्या कृतीतून आश्रमातील मुलींना सुद्धा हा नेहमीच त्यांनी धडा दिलेला आहे. रमाबाईंचे आयुष्य म्हणजे संघर्षाची आणि संकटाची एक दीर्घ साखळी होती. रमाबाईंचं आयुष्य म्हणजे एक संघर्षाची आणि संघर्षाची एक दीर्घ साखळी होती, संकटाची एक दीर्घ साखळी होती. पण त्या खचल्या नाहीत. स्त्रियांची एक व्यक्ती म्हणून स्त्रीच एक व्यक्ती म्हणून विचार आणि विकास करून पाहणाऱ्या पंडिता रमाबाई ह्या सहस्त्रकातील एकमेव कर्मयोगिनी व सत्यशील साध्वी होत्या. त्या युगातील खरोखरच त्या देवी होत्या आणि त्यांच्या वाटेला इतकं दुःख आलं, इतकं संकट आले तरीसुद्धा त्या डगमगल्या नाहीत आणि त्यावेळेच्या त्या कर्मयोगी होत्या, साध्वी होत्या. त्या अशा या सूर्यकन्या होत्या. त्यावेळेस अशा त्या सूर्यकन्या होत्या ज्यांची नशीबी स्वतःच्या तेजामुळे उजळून आयुष्यात होरपळले आले. पण त्यांनी अनेक वाळवंटी आयुष्याचे नंदनवन करीत कित्येक काळोखी आयुष्य उजळून टाकली. पण स्वतः काळोखात त्यांच्या स्वतःच्या आयुष्यात कितीतरी संकट आले, कितीतरी दुःख आलं तरीसुद्धा त्या डगमगल्या नाहीत. पण स्वतःच्या आयुष्यात संकट आली म्हणून त्या असं शांत न राहता त्यांनी दुसऱ्याच्या आयुष्यातले संकट दूर केली आणि कितीतरी जणांचे आयुष्य अक्षरशः त्यांच्या आयुष्यामध्ये त्यांचा आनंद भरला. त्यांच्या जीवनामध्ये जे दुःख होतं ते त्यांनी स्वतः दूर केलेलं आहे. अशा प्रकारे हा इथं धडा संपलेला आहे पंडिता रमाबाईंचा. खालील शब्दार्थ आहेत बघा. अनुवाद म्हणजे भाषण, ख्याती म्हणजे प्रसिद्धी, पराडमुख म्हणजे तोंड फिरवलेला, विनमुख झालेला, हातभार लावणे म्हणजे मदत करणे. अशा प्रकारे ते स्वाध्यायसुद्धा दिला आहे. तो स्वाध्याय तुम्ही प्रथम वर्कबुकमध्ये लिहा, नंतर टेक्स्टबुकमध्ये लिहा, नोटबुकमध्ये, आणि मला व्हॉट्सॲपवरती शेअर करा. अशा प्रकारे हा इथं धडा संपलेला आहे. थँक्यू.